नमस्कार मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो बदल करण्यात आला आहे तो आता वेबसाईटवर करण्यात आला आहे. वेबसाईटवरती 2 नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहेत. ते कोणते ऑप्शन आहेत ते आज आपण बघणार आहोत. पहिला ऑप्शन म्हणजे संजय गांधी योजनेचा. या योजनेअंतर्गत काही महिलांना लाभ भेटत आहे. आणि दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले आहेत हे आपल्याला कळणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे ऑप्शन नक्की कसे आहेत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर गेल्यानंतर अर्जदार लॉग इन सिलेक्ट करायचं आहे. अर्जदार लॉग इन सिलेक्ट केल्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर असा पोर्टल ओपन होईल. नंतर इथे आपल्याला केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपणाला हे सर्व डिटेल दिसत आहेत अर्ज केलेल्या महिलेचे. तर सर्वप्रथम अर्जदाराचे नाव, अर्जदाराचा नंबर, फोटो, अर्जदाराचा स्टेटस आणि इथे एक नवीन ऑप्शन ॲड केलेला आहे संजय गांधी आणि पुढचा एक ॲक्शन. तर इथे संजय गांधी हा ऑप्शन ॲड केलेला आहे. तर इथे संजय गांधी ऑप्शनच्या खाली नो असे दिसत आहे. याचा अर्थ या महिलेला संजय गांधी योजनेचा लाभ भेटत नाही. म्हणजे काय, तर म्हणजे या महिलेला इथून पुढे या लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार आहे. जर काही महिलांचे इथे यस ऑप्शनल दिसत असेल याचा अर्थ काय, तर ती महिला संजय गांधी योजनेचा किंवा इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहे. तर त्या महिलेला इथून पुढे या योजनेचा लाभ भेटणार नाही. तर इथे दुसरा ऑप्शन दिसत आहे तो म्हणजे ॲक्शन बटन. या ॲक्शन बटनमध्ये एक बटन ॲड केलेलं आहे. त्या दुसऱ्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपणाला इथे त्या महिलेले सर्व डिटेल दिसत आहेत. त्या महिलेला आत्तापर्यंत किती रकमेचा लाभ मिळालेला आहे हे पण आपणाला दिसत आहे. तर या पोर्टलवर ॲप्लिकेशन नेम, बेनिफिशरी नेम, बेनिफिशरी बँक नेम, बेनिफिशरी अकाउंट नंबर, ट्रान्झॅक्शन डेट, रिमार्क, अमाऊंट किती आहे आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस हे सर्व डिटेल्स आपल्याला इथे दाखवत आहेत. तर अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. तर तुम्हाला मित्रांनो ही कशी अपडेट वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.